आनंदी प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती जाणार आहे. युगंधर आनंदीला इतकं स्ट्रॉंग बनवणार आहे की आता आनंदीला कोणीही या घरामध्ये दाबू शकत नाहीये किंवा आनंदीला कोणीही या घरामध्ये आता मात्र हात लावायची हिंमत करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युगंधरला धनश्रीचं खूप मोठं कारस्थान कळलेलं आहे. आणि त्यानंतर धनश्री आणि आता विद्याधर या दोघांच्या पासून आनंदीला किती धोका आहे हे समजल्यानंतर स्वतः युगंधरने आनंदीला आता मात्र धनश्रीचं थोबाड फोडायला लावलंय. इतकंच नाहीये तर आता प्रत्येक वेळेला अन्याय सहन न करता कशा पद्धतीने अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायचा, कारण या घरची मालकीण आहेस तू, या घरची मोठी सून आहेस तू. मोठ्या सुनेचा मान देत तिला आता सगळ्यांच्या समोर तिला कुणीही त्रास देणार नाही याची आता त्याने ताकीद दिले. इतकंच नाहीये तर आनंदीला जो कोणी त्रास देईल त्याला आनंदी शिक्षा देण्यासाठी पात्र आहे हे सुद्धा त्याने सांगितलंय. काय घडलंय असं की इतका युगंधर चिडलेला आहे? नक्की काय घडलंय सविस्तर पाहू. आता इकडे युगंधरच्या मनामध्ये सतत एकच डोक्यामध्ये विचार चालू आहे की आनंदी इतकी समंजस आहे, माझ्यासाठी इतका त्याग करायला तयार आहे. आणि असं असताना तिने आता विद्याधरला सोडवायचा वेडेपणा का केला असेल? आता या एका वेडेपणामुळे तिलाच या सगळ्यामध्ये आता किती त्रास भोगावा लागतोय. हा विद्याधर, हे सगळेजण तिला आता इतक्या पद्धतीने त्रास देत आहेत आणि तरी सुद्धा हा त्रास तिला सहन करावा लागत आहे. नाही, काहीतरी गडबड आहे, मला आनंदीशी बोलायलाच पाहिजे. आणि असं म्हटल्यामुळे मग आता तो आनंदीसोबत बोलण्यासाठी आलेला आहे. आणि त्यावेळेला ज्या वेळेला तो आनंदीसाठी बोलण्यासाठी आलाय तेव्हा आता तो आनंदीला म्हणतोय, आनंदी, तू माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलास, इतका वेळ, म्हणजे कुणीही सामान्य माणूस हे सगळं करू शकत नाहीये. इतक्या निष्ठेने तू तिकडे उभी राहिलीस. असं असताना माझा विश्वास नाहीये की ही मुलगी आता कोणतेही पेपर न बघता किंवा त्याच्यावरचा मजकूर माहीत नसताना त्याच्यावरती सही करेल. नाही, काहीतरी गडबड आहे. मी फॅक्टरीमध्ये असताना सुद्धा आता तू किती पद्धतीने चांगलं काम करत होतीस ही गोष्ट पाहिलेली आहे. आणि असं असताना तू हे सगळं करत नाहीयेस. तू काहीतरी लपवतेस, कुणाला तरी वाचवतेस. बोल लवकर, काय झालंय? तू का हे सगळं केलं होतंस? यावरती मग आता ती सांगायला लागते, मालक साहेब, खरं तर आता शिल्पा ताई आहेत ना, त्या माझ्याकडे हे पेपर घेऊन आल्या होत्या. त्यावरती युगंधर म्हणतो, मग तू नाही म्हणायचं ना, शिल्पा ताई असो नाही तर घरातलं कोणीही असो, तू का त्या पेपरवरती साईन केलंस? यावरती ती सांगायला लागते, कारण त्यांनी मला आता सांगितलं की त्या पेपर तुझे आणि यांचे मॅरेज रजिस्टर पेपर आहेत. आणि म्हणून आता मी विचार केला की आपण त्याच्यावरती सह्या करूया. जर का मी त्याच्यावर सह्या करायला नकार दिला असता तर मी तुमचं आणि माझं नातं हे मान्य करत नाहीये असा त्याचा अर्थ झाला असता. आणि मला तुमचं आणि माझं नातं मान्य आहे. माझ्यासाठी जगातलं सगळ्यात मौल्यवान नातं हे आहे. आणि त्याचमुळे मी आता कशा पद्धतीने या गोष्टीला नकार देणार होते आणि म्हणून मी सह्या केल्या. तरी सुद्धा त्या वकिलांना मी म्हटलं की माझ्या ब्रेल लिपीमध्ये मला जर का तुम्ही हे कागद दिलेत ना तर आता मी नक्कीच सही करेन. यावरती युगंधर म्हणतो, ब्रेल लिपी? त्यावरती आनंदी गडबडले, कारण प्रेक्षकांनो, युगंधरला मुळातच माहीत नाहीये की आता या सगळ्यामध्ये इकडे आनंदीला दिसत नाहीये. आणि त्यावरती आनंदी सांगते, मालक साहेब, आणि त्यानंतर आनंदी सांगते, मालक साहेब, त्यांनी मला सांगितलं की हे मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि म्हणून मी हे सगळं केलं. आनंदी तो विषय बदलते, पण त्यावेळेला तिने जो शब्द बोललेला आहे तो शब्द युगंधरच्या डोक्यामध्ये मात्र आता कायम राहिलाय. आणि तो सांगायला लागतो, हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतोय, शिल्पाताई असो नाहीतर आता कुणीही असो तरी सुद्धा जर का कोणी तुला हे सगळं करायला सांगते तर मात्र तू हे सगळं करण्यासाठी बिलकुल बांधील नाहीयेस. एक गोष्ट लक्षात ठेव, कुणीही तुला हे सगळं करायला सांगितल्यावरती तू नकार देऊ शकतेसच ना? आणि त्यावरती माई तिकडे आलेल्या आहेत. आणि युगंधर, अरे ती काय नकार देणार आहे? तिला काडीची किंमत नाही या घरामध्ये, ना काडीचा अधिकार आहे. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, बरोबर आहे माई तुमचं, म्हणजे मीच खऱ्या अर्थाने चुकलो. इतके दिवस ती आता स्वयंपाक खोलीमध्ये राहते आणि मी काहीही बोलत नाहीये. त्यामुळे सगळेजण तिला गृहीत धरायला लागलेले आहेत की मी काहीही ॲक्शन घेणार नाहीये. आणि त्याचमुळे या आता विद्याधरची सुद्धा इतकी मजल वाढले. विद्याधरने तर आता तोंडावरती कबूल केले की हे तिच्याकडून मी मूर्ती तोडायला मी स्वतः भाग पाडलेला आहे. आणि असं म्हटल्यामुळे आता इकडे युगंधर म्हणतो, नाही माई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. या घरामध्ये आनंदीला तिचा हक्क, तिचा मान
सगळं मिळवून देण्यासाठी मी आता बांधील आहे. आणि त्यावरती आनंदी सांगायला लागते, नाही मालक साहेब, मला या घरामध्ये माझा हक्क नको आहे. माई म्हणतात, का नको आहे? या घरची मोठी सून आहेस ना तू. अगं, माझ्या मुलीचा जो हक्क होता तो तुला युगंधर नाही देऊ शकणार कदाचित, पण या घरामध्ये जर का या लांडग्यांच्या पासून आता वाचून राहायचं असेल तर मात्र तुला तुझा हक्क हा मात्र आता स्वतः घ्यायलाच पाहिजे. तू वेड्यासारखं काहीही करू नकोस. काहीही झालं ना तरी हा हक्क तुला घ्यायलाच पाहिजे, असं म्हणत माई आता तिच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर युगंधर सांगतो, बोलवा सगळ्यांना. आनंदी हात जोडते, तुम्ही शिल्पाताईंना खरंच काही बोलू नका, मी तुमच्या हात जोडते, उगाचच माझ्यामुळे घरामध्ये वाद नको. यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे युगंधर, तुझ्यामुळे घरामध्ये वाद होत नाहीयेत, ज्यांच्यामुळे वाद होत आहेत ना त्यांना आता आपण इकडे बोलवायलाच पाहिजे, असं म्हणत शिल्पाला बोलवलं. ताई, का तू हे सगळं केलंस? ताई, का तू हे सगळं केलंस? असं म्हटल्यावरती ती म्हणते, मी काय केलं? आणि त्यावरती तो म्हणतो, मला सगळं समजलंय. तू वकील साहेबांना बोलवून आता ते पेपर तयार करून घेतले होतेस ना, का तू हे सगळं केलंस? म्हणजे आता आनंदीच्या नावाने हे सगळं खपवत तू मात्र हा सगळा प्रकार केलेला आहेस, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि त्यावरती शिल्पा म्हणते, खोटं बोलते ही. यावरती मग आता माई सांगतात, युगंधर, आतापर्यंत मी इकडे आनंदीला चांगलं ओळखते, आनंदी कधीच असा चुकीचा काही प्रकार करू शकत नाहीये. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे आनंदी सांगते, मला खरंच यांनी सांगितलं की मॅरेज सर्टिफिकेटवरती सही करायची आहे. यावरती युगंधर म्हणतो, माझंच चुकलं, मॅरेज सर्टिफिकेट तर करायलाच पाहिजे, मॅरेज रजिस्टर तर करायलाच पाहिजे. आणि फक्त रजिस्टर नाही तर या घरात सुद्धा आता तुला तुझं हक्काचं स्थान मी मिळवून देणार आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा तुझं हक्काचं स्थान आता तुला मिळाल्याशिवाय मी इकडे गप्प बसणार नाहीये. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो, शिर्केंना बोलवले त्यांनी. आणि शिर्केंना तो आता सांगायला लागतो, लवकरात लवकर हे पेपर तयार करा. आणि पेपर तयार करून आता रजिस्टर मॅरेजला आमचं मॅरेज रजिस्टर करण्यासाठीचे डॉक्युमेंट तयार करा. आणि हो, घरातल्या सगळ्यांना बोलवा. असं म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांना बोलवलं जातं. आणि त्यानंतर मग आता इकडे आता सांगायला लागतो, मला 4 गोष्टी तुम्हाला सगळ्यांनाच सांगायच्या आहेत. म्हणजे आनंदी या स्वयंपाक खोलीत आजपासून राहणार नाहीये. शिल्पाताई, ताबडतोब तिची व्यवस्था आता करायची आहे, ती म्हणजे माझ्या बाजूच्या रूममध्ये. मला आता कोणत्याही बाबतीत आनंदीच्या रिस्क घ्यायची नाहीये. इतकंच नाहीये तर आता तिला कोणी जर का त्रास देण्यासाठी हे करत असेल ना तर मात्र मी हे सहन करणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आनंदी या घरामधली मोठी सून आहे, तिला तिचा मान हा मिळायलाच पाहिजे. आणि त्याच्यातच मला आता सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. या माणसाने तिच्याकडून स्वतः ते शिल्प तोडून घेतलेलं आहे आणि आता त्याला असं वाटतंय की हा मोकाट फिरू शकेल का? ते काही नाहीये, मी सगळी खबरबात काढले, मला कळलेलं आहे यांनी हे कसं केलंय. हा प्रत्यक्ष इकडे आलेलाच नव्हता, कारण हा होता तो म्हणजे तिकडे त्याच्या आता इन्कम टॅक्सची रेड पडली होती ना तिकडे. मग असं असताना इकडचं काम कोणी केलं तर मला समजलंय इकडचं काम करणारी दुसरी तिसरी कुणीही नाहीये, तर ती म्हणजे धनश्री. धनश्री, ये समोर अशी. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, का माझ्या बायकोला का आता बोलवतेस तू? यावरती तो म्हणतो, तुझी बायको आत्ता तुला आठवली का? तुझी बायको गावाच्या इथे तोंड मारायला जेव्हा जातोस बायकोला सोडून, तेव्हा तुला आठवलं नाही का की आता ही माझी बायको आहे, मी गावामध्ये तोंड मारायला कसं जाऊ? आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, दादा, माझी बायको आहे, मी काहीही करेन, मी आता या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये तिच्याशी कसाही वागेन, ते बोलण्याचा अधिकार तुला नाहीये. आणि यावरती मग आता लगेचच युगंधर सांगायला लागतो, अधिकाराच्या गोष्टी आता तू करू नकोस, एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरात लवकर धनश्रीला बोलवा. असं म्हणत चिडलेला युगंधर धनश्रीला बोलवायला सांगत आहे. आणि युगंधरच्या रागाचा पारा आता खूपच चढलाय, त्याला आता धनश्रीचा खूप राग आलाय. म्हणजे इतका निर्लज्ज आता मात्र तिचा नवरा तरी सुद्धा त्याची साथ देत आता ती जो काही प्रकार करते, हा प्रकार मात्र आता लगेचच इकडे समजलेला आहे, तो म्हणजे युगंधरला. युगंधरने ताबडतोब धनश्रीला बोलवलंय आणि धनश्रीला आता मात्र सांगितलेलं आहे तिच्या शब्दामध्ये. धनश्री आलेली आणि त्याच वेळेला युगंधर आता इकडे सांगत आहे, धनश्री,
धनश्री, तुला आता इतकं मी सगळं समजावून सांगितलं तरी हा नालायक माणूस तुला नाचवतोय आणि तू त्याच्यासोबत नाचतेस. अगं, यांनी तुला सांगितलं होतं ना त्याचा अंगरखा घालून तिकडे यायला, आणि तुला लाज नाही वाटली? या घरातली मोठी मोठी जाऊ आहे तुझी ती. यावरती विद्याधर सांगायला लागतो, कोण मानते हिला मोठी जाऊ? रस्त्यावरून उचलून आणलेल्या मुलीला माझी बायको मोठी जाऊ मानणार नाहीये. आणि त्यावरती मात्र आता धनश्री सांगायला लागते, बरोबर आहे, माझा नवरा हा या घरचा मालक असून सुद्धा त्याला या घरातनं बाहेर काढलं या मुलीसाठी. आणि त्यावरती चिडलेला मात्र आता विद्याधर इकडे थोबाड तर फोडतोच, आणि थोबाड फोडल्यावरती तो आता धनश्रीला सांगतोय, 1 मिनिट, फक्त याला शिक्षा मिळणार नाहीये, कारण या सगळ्यामध्ये दोषी आहेस ती तू सुद्धा. तुला सुद्धा तितकीच आणि तशीच शिक्षा मिळणार. आनंदी, इकडे ये, असं म्हणत त्यांनी आता आनंदीला समोर आणले. आनंदी, आता काहीही झालं ना तरी गप्प बसायचं नाहीये. तुला जो कोणी त्रास देईल ना त्याला मात्र आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यांनी तुला आता जो त्रास दिला ना याच्या पुढे तर मात्र आता तुझा अधिकार काहीतरी असलाच पाहिजे, आणि त्यासाठी या घरामधल्या मालकिणीचा अधिकार मी आता तिला देतोय. ती या घरची नोकर नाहीये तर या घरची मालकीण आहे. आणि खबरदार खबरदार, जर कोणी तिला आता डिवचायचा प्रयत्न केला, हा इनडायरेक्ट इशारा शिल्पाला असतो. शिल्पा आता हदरली. आतापर्यंत युगंधर आपल्या विरुद्ध कधीच आवाज उठवत नाही, आणि त्यावेळेला मात्र आता इकडे सांगायला लागतो, धनश्री ये इकडे, तुझ्या नवऱ्याला तर मी शिक्षा देतोय, पण बाईला शिक्षा देणं हा माझा हे नाहीये, पण तुला शिक्षा मिळणारच. यावेळेला जर का तुला शिक्षा नाही मिळाली तर आता तू जास्त शेफारशील आणि आता आनंदीच्या सोबत काही करशील. मी हे कधीच सहन करणार नाहीये. आनंदी ये समोर. युगंधर आनंदीला समोर आणतोय. अन्याय करणारा जितका गुन्हेगार मोठा ना, तितक्याच अन्याय सहन करणारा सुद्धा आता गुन्हेगार तितकाच मोठा असतो. आणि म्हणूनच आता इकडे मी जे काही सांगतोय ना ती गोष्ट मात्र आता अजिबात होता कामा नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता तू या सगळ्यामध्ये अन्याय सहन करायचा नाहीयेस. आज जर का अन्याय सहन केलास तर उद्या तुझ्यावरती जास्त अन्याय केला जाईल. खबरदार खबरदार, या सगळ्यामध्ये तू आता अन्याय सहन केलास तर दे थोबाडीत तिच्या, असं म्हणत सगळ्यांच्या समोर आता धनश्रीच्या थोबाडीत द्यायला लावून आनंदीचं या घरातलं स्थान इकडे युगंधरने पक्क केलेलं आहे.